आपल्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री पंकजाताई आहेत. ताई, राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असं वाटतं? खूप चांगला अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मी सन्माननीय अजितदादा पवार अर्थमंत्री यांचे खूप अभिनंदन करते. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी, याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, रोजगार निर्मितीसाठी, महिलांसाठी खूप चांगला बजेट मांडलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फार कमी तूट असणारं बजेट मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. मी त्यांचा बहीण योजनेचा 2100 रुपये मिळणार अशा पद्धतीची विरोधकांकडून टीका झाली. मात्र त्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारला घेता आला. विरोधकांनी टीका केली, त्यांनी 1500 पण कधी दिले नाही या बहिणींना. ते आम्हीच दिलेले आहेत आणि आम्ही बहिणींच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये सुद्धा योग्य तो विचार करू. याच आर्थिक वर्षात टेक्निकली 25-26 मध्येच या बहिणींना आम्ही न्याय दिलेला आहे. तुमच्या बंधुराजांवरून बरेच आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना पाठीशी घालतात. काय चर्चा आहे असं वाटतं? तर आपण पाहतोय की लाडक्या बहिणींना जे आहे ते विरोधकांनी जे आहे 1 रुपया न देता आपण पाहतोय की मात्र आम्ही 1500 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना दिले, तशी प्रतिक्रिया या ठिकाणी पंकजा मुंडेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन मनीष सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.